थेट ब्रेकिंग न्यूज सोशल मीडिया चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्यामुळे संतप्त डॉक्टरांनी अचानकपणे काम बंद आंदोलन केले। नेहमी डॉक्टरांना परिचारिकांना मारहाण होत असल्यामुळे शासकीय रुग्णालयाच्या मेन गेट समोरील रस्त्यावर डॉक्टर व परिचारिकांनी काम बंद आंदोलन सुरू केले। श्री गुरु गोविंद सिंगजी शासकीय रुग्णालयामध्ये आज दुपारच्या वेळामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर सचिन भटकर हे वार्ड नंबर 12 मध्ये आपले कर्तव्य बजावत होते। याच वार्डामध्ये अब्दुल सलीम अब्दुल खादर हा रुग्ण उपचार घेत होता। सदरील रुग्णाचा स्लाइन लावल्याने हात सुजून आला। याबाबत रुग्णाचे नातेवाईक डॉक्टर सचिन भटकर यांना सांगितले। या दरम्यान डॉक्टर व नातेवाईकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। त्यानंतर साजिदा बेगम व तिचा भाऊ अब्दुल वाजिद यांनी संगनमत करून डॉक्टर सचिन भटकर व तेथील ब्रदर यांना मारहाण केली व शिवीगाळ केली असे तेथील प्रत्यक्षदर्शीने सांगितले। त्याबरोबरच प्रत्यक्षदर्शीने सांगितले की डॉक्टर हा योग्य उपचार करीत होते, पण अब्दुल सलीम अब्दुल खादर यांच्या नातेवाईकांनी अवाच्य भाषेत बोलत डॉक्टरला सुरुवात केली। त्यानंतर डॉक्टरांना 2 ते 3 जणांनी मारहाण केली। यामुळे इतर रुग्णांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे रुग्णांनी सांगितले। या घटनेमुळे अचानक डॉक्टर व परिचारिकांनी काम बंद आंदोलन करीत आपला रोष व्यक्त केला। श्री गुरु गोविंद सिंगजी शासकीय रुग्णालयाच्या मुख्यद्वारासमोर रस्त्यावर बसून वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती। पण या घटनेचे गांभीर्य घेत अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे, वजीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहतूक व्यवस्था सुरळीत केली। दरम्यान आरोपी व फिर्यादी यांच्या दोघांची तक्रार घेण्याचे काम वजीराबाद पोलीस स्टेशन येथे सुरू होते। डॉक्टरांना मारहाण झाल्यानंतर अधिष्ठाता डॉक्टर दीपक म्हैसेकर, डॉक्टर वाय एस चव्हाण, डॉक्टर हेमंत गोडबोले यांनी मारहाण झालेल्या डॉक्टरांचे म्हणणे ऐकून घेतले। सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना या घटनेची माहिती दिली। उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे यांच्या दणक्यानंतर आंदोलन निवळले। आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले। तोपर्यंत पुन्हा भेटू। नमस्कार।